नमस्कार, मी सेजल आणि स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये। तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त मजेत आणि हेल्दी असाल। तर आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे, मी आज करणार ॲक्च्युली चिकन बिर्याणी। हुर्रे! और 50 रुपये कट ओवर एक्टिंग की वजह से। आणि ॲक्च्युली आज पिल्लूचं 7 मंथचा फोटोशूटसुद्धा करायचं आहे मला। तर ते मी पुढे थीम काय आहे ते मी आत्ताच नाही रिव्हील करणार, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा। आणि जे आता तुम्ही त्यावरून कमेंट करू नका की बाबा तू चिकन बिर्याणी करते तर तू हे कसं काय फोटोशूट दाखवू शकते। तर तुम्हाला त्यावरून थोडीफार आयडिया आलीच असेल की काय दाखवणार आहे ते मी। तर तुम्हाला थंबनेलवरून पण ॲक्च्युली कळलंच असेल, पण असं तुम्ही लगेच काही कमेंट करू नका, चालते तर आहे। आणि तुम्हाला एक एक्साइटिंग गोष्ट दाखवते। मस्त माझ्या चिनी गुलाबला फूल आलंय आणि इथे कळी आहे, पण मला असं वाटतं ती पडेल का काय। तसं माझ्या गार्डनमधला नजारा आहे। ॲक्च्युली आय थिंक मला असं वाटतं हे गुलाबाचं फूल आहे ना, गुलाबाचं झाड आहे ना, सुकलं आहे। तर मला असं वाटतं काढावं किंवा मग हे कट तरी करावं, बघू असं काही आलं तर। मला वाटत तर नाही, उपसो त्याला काढलं आहे मी, पूर्ण उघडं केलं आहे। आणि हे एक झाड मला वाटलं नव्हतं तेवढं जगेल, पण जगलं आहे छानपैकी। हे रेन लिली आहे, अजून तर काही फ्लॉवरिंग झालं नाही याला, बट झालं की तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। ह्याला पण छोटे छोटे कळी आली आहे। चलो आता मी जाते। फिल्ममध्ये झोपलं, ती क्यूट दिसते। तर ती आता झोपले, तर मी आता थोडंफार माझं बिर्याणी करून घेते। ॲक्च्युली माझ्या नवऱ्याला खूप आवडते बिर्याणी। आय मिस यू। तुम्ही जर का हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला खूप मिस करते आहे मी। आणि घरातल्यांना पण सगळ्यांना बिर्याणी खूप आवडते माझ्या हातची। तर सो मी आज बिर्याणी बनवणार आहे, तर त्याची रेसिपीसुद्धा शेअर करेन आणि पिल्लूचं 7 मंथचा फोटोशूटसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन। तर व्हिडिओ हा संपूर्ण बघा। असं मी लावून घेत असते, कारण का तिला आता काय होतं आहे, अजून एक्स्ट्रा मी क्वेश्चन्स लावलेले आहेत। मला असं वाटतं इथेच बसावं, कारण का ती उठली तर काय तिचं सांगता येत नाही। परवा ती इथपर्यंत आली होती, इथपर्यंत अक्षरशः, त्यामुळे तिला आता मी तिथेच असू दे। आणि माझे इथे मेकअपचे स्किन केअरचे प्रोडक्ट पडलेले आहेत। आता इथे मी पिल्लूच्या जवळ माझ्या बहिणीला बसवलं होतं आणि मी इथे किचनमध्येच कांदा कट करायला घेतला। सगळा कांदा कट झाला आहे। बिर्याणीचा तांदूळ डिशूम करून काहीतरी आहे, विंटेज बासमती राईस। तर एवढ्या प्रमाणात मी तांदूळ घेतला आहे। तर तो मी भिजत ठेवते 15-20 मिनटं। तांदूळ मी इथे 15-20 मिनटं भिजत ठेवला होता, तर तेवढ्यात म्हटलं आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया। तर मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे हळद, तिखट, चिकन मसाला, बिर्याणी मसाला, लसूण पेस्ट आणि दही। 1 वाटी दही यूज केलेला आहे ह्याच्यामध्ये। त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं नाही आहे, कारण का मला ह्याच्यावरून अंदाज येत नाही, मग मी एकदाच मीठ टाकते काय असेल ते। त्यानंतर लिंबू पिळला आहे। हे सर्व मिश्रण आता मी एकत्रित करते। करून झालेलं आहे, ह्याला थोड्या वेळ मी बाजूला ठेवते झाकून। हे आहे आमचं किचन, पण आम्ही इथं गॅस खाली घेतलेला आहे, कारण का थोडं सोयीस्कर पडतं आणि बसून काम करायला जरा बरं पडतं। ॲक्च्युली मला उभं राहूनची सवय आहे, पण मम्मीला बसूनची सवय आहे, पण तिने गॅस खालीच घेतला। म्हटलं ठीक आहे चल, खालती घेतलास तर घेतलास। आणि आता तुम्हाला दाखवते, मोठं पातेलं नाही आहे, सो आम्ही इथे कुकरमध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे ह्याच्यासाठी, आपलं भात शिजवण्यासाठी। आणि इकडे एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलं आहे, कारण का मेन इन्ग्रेडियंट आहे तो आपल्याला तयार करायचा इथे। आणि मला हे भरपूर आवडतं, जेव्हा तळलेलं असतं ना कुरकुरीत, भजीसारखं लागतं सेम। तर तेल तापलेलं आहे, मी हे पटापट सोडते आणि मग तुम्ही आवाज ऐकू शकता, मस्त येतो। थोडी मोठीच कढई घेतली म्हणजे कसं जास्तीत जास्त बसून जाईल एकाच वेळेला।
ओके, मी हे तळून घेते आणि मग त्यानंतर मग सगळं. ॲक्च्युली पिल्लू उठले तिकडे आणि तिला मम्मी नाचणी सत्व भरवल्याला सांगितलं आहे. मी तिला म्हटलं तू काय किचनमध्ये येऊ नकोस, तू तिलाच बघ. तर त्यामुळे ती गेले तिकडे. तुम्हाला दाखवते, थांबा. दाखवते तिला. पिल्लू तू उठलीस का? मी जे भात शिजवण्यासाठी पाणी ठेवलं होतं ते उकळलं होतं. आता मी ह्याच्यामध्ये टाकते 1 चमचा तूप. ॲक्च्युली तुम्ही तेलही टाकू शकता, पण मी तर तूप टाकते कारण का जो त्यामधला जो स्वाद आहे ना भाताच्या क्वांटिटीपेक्षा पाणी. त्यानंतर जे मी तांदूळ 10-15 मिनटं भिजत ठेवले होते ते मी आता इथे टाकते आणि चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आणि ॲक्च्युली माझ्याकडून काय होतं की प्रत्येक वेळेला बिर्याणी करताना आहे ना थोडंसं मीठ थोडंसं कमीच पडतं, त्यामुळे थोडंसं मी जास्त प्रमाणात टाकलं. इथे माझा भातसुद्धा शिजून तयार होता. 90% मी भात इथे शिजवलेला आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता खूप असं सुटसुटीत असं तांदूळ झाला होता. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझ्याकडून मीठ कमी पडतं, त्यामुळे परत टाकलंय मी मीठ. तर इथे माझा कांदा पण तळून झाला होता. तर जे मी चिकन मॅरिनेशनला ठेवलं होतं त्यामध्ये हा कांदा थोडासा मिक्स करून घेते आणि थोडासा कांदा मी गार्निशिंगला ठेवलेला आहे. आता मी तोच परत कुकर गॅसवरती ठेवला आहे कारण का तुम्हाला मागेच सांगितलं मी आमच्याकडे तेवढं मोठं भांडं नव्हतं, त्यामुळे कुकरच यूज करते. इथे फोडणी द्यायला मी खडे मसाले वापरलेले आहेत, तमालपत्र, जायफळ वगैरे. त्यानंतर टोमॅटो वापरलेला आहे आणि त्यानंतर डायरेक्ट टाकलेलं आहे जे मॅरिनेशन केलं होतं ते चिकन, कारण का त्यामध्ये सगळे मसाले होते. त्यानंतर मी वरून ॲड करते मीठ आणि मला थोडासा तिखट थोडंसं कमी वाटलं म्हणून मी यामध्ये तिखट आणि थोडासा बिर्याणी मसाला ॲड केलेला आहे. आणि इकडे मी ह्या ठिकाणी एक टिप देऊ शकते की ना तुम्हाला जर का मसाला जास्त पाहिजे असेल बिर्याणीमध्ये तर त्यामध्ये कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही जरा जास्त घ्यायची. आता सगळं टाकून इथे झालेलं आहे. थोडंसं परतून घेते मी आणि त्यानंतर मग कुकर बंद करते. ते ॲक्च्युली माझ्या हातून खूप घाई होती, त्यामुळे जे मसाल्याचं पॅकेट होतं ते कुकरच्या भांड्यावर सांडलेलं, त्यामुळे मी असंच ठेवलं ते. इथे आता मी लेअरिंग करते. खालती चिकनची थोडी लेअरिंग केले, वरती भाताची लेअरिंग केले. थोडासा आपला बिर्याणी मसाला असेल तो स्प्रेड करायचा आणि थोडा कांदा स्प्रेड करायचा गार्निशिंगसाठी. आणि झालेली आहे इथे माझी चिकन बिर्याणी. खूप छान झाली होती, मस्तच झाली होती. आत्ताच माझं जेवण वगैरे झालं आहे, पिल्लूला पण झोपवलं. आता फोटोशूटची तयारी करायला घेते. तर चला आपण फोटोशूटची पहिले तयारी करूया आणि त्यानंतर पिल्लू मग उठली वगैरे की मग तिला जरा खायला प्यायला देईन आणि मग त्यानंतर मग फोटोशूट करूया. दरवेळेला काय होतं, पिल्लू जेव्हा झोपते तेव्हा मी हे सगळे काम करून घेते. ॲक्च्युली पिल्लू तिकडे उठली होती, पण मी मम्मीला सांगितलं की थोडंसं तू बघ, कारण का ॲक्च्युली हिचा आता 8वा महिना सुरू झाला आहे आजपासून. मग तिला ना काय होतं की 8व्या महिना लागल्यापासून बाळांमध्ये चेंजेस होतात की त्यांची झोप थोडीफार कमी होते. आपल्यासारखे थोडंसं पॅटर्न त्यांचं व्हायला लागतं की रात्रीची झोप मोठी आणि दिवसाची झोप छोटी. त्यामुळे तिला मम्मीकडे दिलं. आणि माझं खूप दिवसापासून माझ्या डोक्यामध्ये चालू होतं की आता विठ्ठलांची वारी पण सुरू झालेली आहे, तर त्याच्या रिलेटेड थीम करून आपण फोटोशूट करूया. आणि इथे माझी छोटीशी रखुमाई रेडी आहे आणि हिचं मस्तपैकी फोटोशूट चालू आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. बेल आयकॉनला क्लिक करा त्यासाठी. चला भेटूया तर अशाच व्हिडिओमध्ये पुढच्या. तोपर्यंत बाय बाय.